या स्पर्धेसाठी सौजन्य केले गेले आहे. माजी सरपंच बालगुडी सन्मान्य रामदास भाऊ साठे यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं सौजन्य केलं गेलंय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे काही चषक आहेत सर्व चषक युवा उद्योजक सन्मान्य दीपकदादा साठे यांच्या माध्यमातून सौजन्य केली गेलीत. ही स्पर्धा cricklife.in स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये लाईव्ह प्रक्षेपित होत असताना माझे उपसरपंच नांदगाव चेतन भाऊ फाले यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य आपणास प्राप्त झाले. सामन्याला सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती रोहित गोंते तर फलंदाजी मार्गावरती ऑन स्ट्रायकिंग एंडला उमेश बोत्रे. पहिलाच बॉल फुल टॉस लोअर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेऊन जर आपण पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने धाव फलकाचा श्री गणेशा शुभारंभ जो मैदानाच्या आतमध्ये उमेश बोत्रे यांच्या बॅट मधून होताना पाहायला मिळतोय. एक अनोखी स्पर्धा अनोखी नियोजन असलेली स्पर्धा किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळेन डोंगरगाव यांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. अनोखी संकल्पना आहे. पर्यावरण पूरक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा. रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला चौकार आकाश खराच्या बॅट मधून 4 धावा. विडोदे साऱ्या गगनात ललकार. संस्थापक जनकल्याण फाउंडेशन सन्माननीय संतोष शेठ पेरनेकर यांच्या वतीने सनसनीत चौकार. चौकार आकाश खराच्या बॅट मधून. पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुल टॉस स्वॅग स्वीप चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा लागोपाठचा दुसरा चौकार. साऱ्या गगनात ललकार. संस्थापक जनकल्याण फाउंडेशन सन्माननीय संतोष शेठ पेरनेकर यांच्या वतीने सनसनीत चौकार. स्लॉग स्वीप मैदानामध्ये दाखवली आकाशनं आणि त्याच्यावरती चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि काय जबरदस्त सुरुवात स्पर्धेची. पहिल्या 3 चेंडूवरती लागोपाठचे 3 चौकार खेळत असताना आकाश खरात मैदानाच्या आतमध्ये. पाहुणी मोका हा मारला चौकार. आदर्श क्रिकेट प्रेमी युवा वीर सन्माननीय सूरज शेठ बोडके यांच्या वतीने सनसनीत चौकार. यावेळेस देखील गुडघा टेकत मात्र फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये. 1 धाव दरम्यान फलंदाजाला मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 14 धावा. ज्या प्रकारे आकाश खराची ओळख आहे एक आक्रमक आणि घातक फलंदाज म्हणून त्याच्याकडे मुळशी तालुक्यामध्ये पाहिलं जातं आणि त्याच प्रकारची सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या बॅट मधून पहिल्याच मॅच मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रिव्हर्स स्वीप एक स्लॉग स्वीप आणि त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यावेळेस समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अविनाश मोळ. मिडॉनला चेंडूला अडवतील पाठमोरे होतील तोपर्यंत 1 धाव एका धावेच्या साह्यानं पहिल्या षटकाची मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगता होईल. 15 धावा धाव फलकावरती आहे. ही खेळपट्टी जर आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी वरदान आहे. सिमेंटची खेळपट्टी या महिन्यामध्येच मागच्या जवळपास 15 दिवसापूर्वी या मैदानावरती हर्षी करंडक ही स्पर्धा संपन्न झाली. त्यावेळेस जर आपण पाहिलं तर नव्याने या खेळपट्टीची निर्मिती केली गेली. या अगोदर माती विकेट आपल्याला या मैदानाच्या माध्यमातून पाहायला मिळायचं. मात्र यावर्षी नव्यानं तिथे सिमेंट खेळपट्टीची निर्मिती झाली आहे आणि तेव्हापासून जर आपण पाहिलं या मैदानामध्ये धाव्यांचा प्रचंड वेग धाव्यांचा पाऊस पडताना फलंदाजांना पाहिलेला आहे आणि या मॅच मध्ये देखील आकाश खराच्या बॅट मधून आपल्याला पहिल्या षटकामध्ये धाव्यांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. 15 धावा धाव फलकावरती आहे. पहिल्या षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे.
हॅलो. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी काशिक संघाचे संघनायक हनुमंत तिडके गोलंदाजी मार्गावरती. पंचांच्या उजव्या हाताने राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला फोर्स केलाय बॉलला. टिपिकल पॉवर प्ले शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे माजी सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने सनसनीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराच्या साह्याने संघनायकाचं प्रतिस्पर्धी संघनायकाचं स्वागत इथे मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या साह्याने केलं जात आहे. धावफलक पुढे जातोय 19. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला चेंडूला पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. वाघाची धाड फोडलाय पाड. स्पर्धेचा पहिला षटकार उमेश बोत्रे यांच्या बॅटमधून. हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे हा संघ ज्या प्रकारे या संघाची चर्चा आहे अगदी जर आपण पाहिलं तर त्यांची फलंदाजी फार स्ट्रॉंग आहे. ज्या प्रकारे त्यांची फलंदाजी स्ट्रॉंग आहे त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत असताना आधी पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव फलक जर आपण पाहिलं तर वेगाने पुढे जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 26 धावा धाव फलकावरती आहेत. आयोजकांना विनंती असेल आपण मैदानाच्या चौफेर थांबा. जे चेंडू मैदानाच्या बाहेर जात आहेत ते लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये द्या. त्यामुळे निश्चितच वेळ आपला वाचणार आहे आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्यासाठी देखील आपल्याला मदत होणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं भाजपाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोहर अण्णा सनस यांचं प्रामुख्याने शुभ आगमन भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. 6 धावा षटकार. फटका असा धुआधार. हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 32 धावा धाव फलकावरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक अजूनही सुरू आहे. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करायचा आहे. बॅटची काढा घेऊन तिथे फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूला पाठमोरे झाले. इथे थेट यष्ट्यांचा वेध घेण्यामध्ये यशस्वी राहिले असते तर कदाचित आकाश खरातला धावबाच्या स्वरूपानं परतावं लागलं असतं. मात्र थेट यष्ट्यांचा वेध घेऊ शकलेले नाही आहेत. 1 धाव 1 चोरटी सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. तोडफोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा घेत असताना उमेश बोत्रे आणि आकाश खरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेला एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पार. छेरन षटकार. फटका असा धुआधार. हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. हॅलो. एक जबरदस्त सुरुवात मात्र या सलामीवीर जोडीकडून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. बिन बाद 39 धावा. दोन्ही फलंदाज आतमध्ये जर आपण पाहिलं तर आक्रमक होताना ज्या प्रकारे संघनायकाने सांगितलं आम्ही 5 षटकांमध्ये 70 धावा करू त्या धावफलकाकडे आता मात्र वाटचाल करताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधी उरवडे संघातील प्रमुख जो फलंदाज आहे मुळशी तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे ऋषी भिलारे आज मात्र या मॅच मध्ये अनुपस्थित आहेत. तो उपलब्ध नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील फलंदाजांनी त्याच खेळाडू सारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते.
39 जवळपास 20 धाब्यांच्या सरासरीनं धावा इथे जमवल्या जात आहेत. आता मात्र पॉवर प्लेचे बंधन हटलं जाईल आणि 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. एक जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. आता मात्र जे सजवलं जाते आकाश खरा त्यांच्यासाठी डावखुऱ्याचा फलंदाज, विध्वंसक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्याच प्रकारची खेळी, त्याच प्रकारची फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. तिसरं षटक, वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन रोहित गोंते गोलंदाजी मार्गावरती. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. सर्व संघांना विनंती असेल, महत्वाची सूचना असेल, आपण जो खेळाडू कक्ष आहे त्याच्या शेजारी डस्टबिन आयोजन कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. प्लास्टिक असेल, कचरा असेल, आपण त्या डस्टबिन मध्येच टाका आणि आयोजकांना सहकार्य करा. स्पर्धेची टॅगलाईन जर आपण पाहिली तर पर्यावरण पूरक स्पर्धा, याप्रमाणे निश्चितच आपण आयोजकांना सहकार्य करून ही स्पर्धा देखील यशस्वीरित्या संपन्न करण्यामागे मोलाची भूमिका दाखवू. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. रोहिदास गोंते फार वर्ष या खेळाडूने क्रिकेट खेळले. यावेळेस झेलची संधी आहे, मात्र फार दूरवरती चेंडू, शरीराच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न प्रमोद टेमगरे यांचा फसतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे माजी सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. आज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्वीपचे बरेचसे फटके आकाशच्या बॅट मधून, अगदी रिव्हर स्वीप असेल किंवा स्लॉक स्वीप असेल. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे, मात्र उजव्या एसटीच्या बऱ्याचशा बाहेरचा चेंडू आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करायची गरज खरं तर काशिक संघाला या मॅच मध्ये होती. ज्या प्रकारे धावफलक मात्र प्रचंड गतीने उसळला होता, धावफलक फ्लाय झाला होता, त्याला लगाम लावण्याचं काम गोलंदाजांना करायचं होतं आणि त्याच प्रयत्नामध्ये तिसऱ्या षटकामध्ये रोहिदास गोंते यांनी चेंडू हातामध्ये घेतला आणि कमबॅक आपल्या संघाला करून दिलंय. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं त्या चेंडूला खेळून काढलंय फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला. संजय चेंडूच्या पाठीमागे येतोय तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आकाश जो विध्वंसक फलंदाजी, घातकी खेळी मैदानाच्या आतमध्ये करतोय, त्याला मात्र एका जागेवरती शांत ठेवण्यामध्ये रोहित गोंते यांना देखील यश आलेलं आहे. या खेळाडूने देखील क्रिकेटचा बरेच वर्ष सेवा केलेली आहे, क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. मावळ मुळशीचा सुवर्ण मध्य म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जशी मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, त्यानंतर मात्र काशिक संघाचं प्रतिनिधित्व करत असताना बऱ्याचशा मॅचेस काशिक संघाला त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत. इथे सुंदर झेल कव्हर्सला तुकाराम बोंद्रे चेंडूच्या खाली येत आहेत आणि धक्का क्रमांक पहिला नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. नांदगाव नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय चेतन भाऊ फाले यांच्या वतीने बळीची टाळी. जबरदस्त आयोजन असलेली स्पर्धा मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा आपला मुळशी तालुका आणि या मुळशी तालुक्यातील मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आता मात्र प्रचंड स्पर्धेचा ओघ आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय आणि त्याच असोसिएशन अंतर्गत वायन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 44 धावा धावफलकावरती. तर पहिल्यांदाच प्रयत्न मात्र आपल्याला किरण साठे स्पोर्ट क्लब वाडेन डोंगरगाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय
आणि सर्व आयोजकांना, मुळशी तालुक्यातील सर्व आयोजकांना आदर्श घ्यावा अशी स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळालाय. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आहे. अविनाश मोहोळ गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. 3 षटकामध्ये विरोधी संघाने, प्रतिस्पर्धी संघाने धावेंचा डोंगर उभा केलेला आहे. जवळपास 15 धावेंच्या सरासरीनं 44 धावा धावफलकावरती असताना अविनाश यांना देखील आता इकॉनॉमिकल षटक हाताळायचं आहे आणि त्याच्यासाठी ते सज्ज झालेत. मात्र पहिलाच बॉल खराब चेंडू, पंचांनी मात्र वाईडची घोषणा मैदानाच्या आतमध्ये केली आहे. या अगोदरची षटक बरीचशी मागणी झाल्यात. या अगोदरच्या षटकामध्ये रोहिदास गोंते यांनी संघाला कमबॅक करून दिले. अवघ्या 5 धावेंचं षटक तिथे आपल्याला पाहायला मिळालं. एक गडी देखील सलामीवीर उमेश बोत्रे डगआउटच्या दिशेने आता आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील आलाउंग कार्पेट समोरच्या दिशेने फटका खेळलाय. रोहिदास येत आहे चेंडूच्या मागे, सुंदररित्या क्षेत्ररक्षण केली जाईल. फेकी तिथे चांगली आहे, कलेक्शन खराब, तदनंतर पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. बॅकअपला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सीमारेषेच्या पार चेंडू, 4 धावा, 2 धावा पळून पूर्ण केल्यात. ओव्हर थ्रोच्या 4, अशा 6 धावा या चेंडूवरती मिळणार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माजी सभापती सन्माननीय रवींद्र कंधारे यांच्या वतीने सनसनीत चौकार. आधीच कर्जबाजारी, त्यात उसना मागतो शेजारी, असा प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतोय. आणि या 6 धाव्यांच्या साह्यानं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. 9 खंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघ अर्धशतक पार करतोय. 51 धावा धावफलकावरती. चुकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या चुकीचा फायदा इथे उरवडे संघाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका तिथे फसला होता. मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोरून चेंडूने वळण घेतलंय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माजी सभापती सन्माननीय रवींद्र कंधारे यांच्या वतीने सनसनीत चौकार. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. एका महागड्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा. पहिलाच बॉल, यावेळेस देखील रिव्हर्स स्वीप मैदानाच्या आतमध्ये, गलीमध्येच तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मैदानाला आग लावत दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे माजी सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने सनसनीत चौकार. संघनायक हनुमंत तिडके यांनी सांगितलं, आमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्या गोलंदाजीच्या जोरावरती आम्ही प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी जवळपास 50-55 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला मात्र इथे उद्ध्वस्त करण्याचं काम आकाश खरातच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत त्याने साकारलाय आणि 39 धाव्यांची नाबाद खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आहे. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेसाठी जर आपण वैयक्तिक पारितोषिकांची चर्चा केली, मालिका वीर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आकर्षक चषक, स्पोर्ट्स सायकल, स्पोर्ट्स शूज आणि बॅट असणार आहे. माजी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती सन्माननीय अमितदादा कंदारे यांच्या वतीने मालिकावीरासाठी ही सर्व पारितोषिके असणारे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं तिकडे जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला आणि आन बान शान 3 धावा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी पळून पूर्ण केल्यात. धावफलक पुढे जाईल 62. अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकामधील बाकी आहे. प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅट सचिव युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सन्माननीय अविनाश दादा बलकवडे यांच्या सौजन्यातून उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळशी तालुका लहूभाऊ लायगुडे यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक आणि उत्तम दर्जाची स्पोर्ट्स सायकल सौजन्य केली गेली आहे.
यावेळेस पहिलाच बॉल ओमकार शेलारचा वार, चेंडू सरळ सीमारेषेच्या पार, 6 धावा, षटकार. षटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 1 बाद 68 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघ, पोलीस पाटील वाळेनगाव सन्माननीय विवेक भाऊ ढमाले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक चषक आणि स्पोर्ट्स सायकल सौजन्य केली गेली आहे. युवा उद्योजक मिथुन शेठ जाधव यांच्या माध्यमातून आकर्षक चषक आणि स्पोर्ट्स शूज, उत्कृष्ट यष्टीरक्षक या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज सौजन्य केले गेलेत. युवा उद्योजक भालगुडी सन्माननीय सागर भाऊ साठे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी निश्चितच या स्पर्धेसाठी सौजन्य केले गेलेत. त्याचप्रमाणे मालिका वीर साठी जी बॅट सौजन्य केली गेली आहे, साठे स्पोर्टचे सर्वेसर्वा अमर साठे सर यांच्या माध्यमातून ती बॅट सौजन्य केली गेली आहे. लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी इथे मात्र नामी संधी असणार आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला एक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी. उपतालुका प्रमुख युवा सेना गणेश भाऊ मोडवे यांच्या माध्यमातून मात्र ती स्पोर्ट्स सायकल सौजन्य केली गेली आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर आयोजन कमिटीच्या वतीनं सर्व संघांसाठी टी शर्ट जे सौजन्य केले गेलेत. शेवटचं षटक सचिन शिंदे गोलंदाजी मार्गावरती. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू एका टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे सरपंच सन्माननीय रामदास. षटकार मैदानाच्या आतमध्ये सरळ चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवले. धावफलक प्रचंड वेगाने पुन्हा एकदा उसळी घेतोय. 74 धावा. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिलं पर्व, पहिल्या दिवसामध्ये पहिलीच मॅच. धावफलकाचा आलेख जर आपण पाहिला तर तो गगनाला भिडणारा आहे. शेवटच्या षटकामध्ये सचिन शिंदे गोलंदाजी मार्गावरती, त्यांचं देखील स्वागत इथे षटकाराच्या माध्यमातून आकाशच्या बॅट मधून. आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच धावामध्ये इथे वैयक्तिक अर्धशतक करण्याची देखील संधी आकाश खरातसाठी आहे. 48 धावा त्यानं आतापर्यंत जमवलेल्या आहेत. मानाचं पहिलं अर्धशतक. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये मानाचं पहिलं अर्धशतक आकाश खरातच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळणार का, हे देखील पुढच्या चेंडूवरती आपल्याला पाहायचंय. 74 धावा, 1 गडी बाद. ओमकार शेलारनं देखील जर आपण पाहिलं तर आयोजकांना विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. एक चेंडू खेळला आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने देखील षटकार खेळून आपली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. तर बऱ्याच वर्षामधून आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट्स खेळणाऱ्या प्रत्येक संघाला दिले गेलेत. संजय अण्णा साठे माजी आदर्श सरपंच वाळेन, माजी उपसरपंच आडशी सन्मान्य सुनील शेठ कळमकर, अध्यक्ष मनसे जन हितकक्ष सन्मान्य कोंडीबाबू साठे आणि युवा उद्योजक विकास अण्णा जोरी यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट जे प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया, अभिनंदन करूया आकाश खरात. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेमधील मानाचं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावरती करतोय. असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. स्पर्धेमध्ये बरीचशी अर्धशतक यापुढे देखील लावली जाणार आहे. मात्र पहिलेच अर्धशतक, स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक झळकवण्याचा विक्रम, पराक्रम आकाश खरातनं आपल्या नावावरती केलाय. पुन्हा एकदा खोलवर टाप्याचा बॉल. यावेळेस अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तिथे फंबल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत.
पुन्हा एकदा महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये. आकाश खरात पहिल्या चेंडूपासून आक्रमक झाला. पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार खेळत असताना इरादा स्पष्ट केला आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना देखील त्याच प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यश त्यांच्या मागे, क्षेत्ररक्षक चुकी करेल, फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र तोपर्यंत आकाश पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे. एक संधी इथे आली होती, मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून ती संधी गमावली जाईल. जीवनदान आकाशला शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव 83 धावा. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आता ओमकार शेलार ऑन स्ट्रायकिंग एंडला. आधी जर आपण पाहिलं त्यानं देखील पहिल्या चेंडूवरती षटकार खेळून मैदानाच्या आतमध्ये ताकद दाखवली. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. आखो टप्प्याचा बॉल, चेंडूला केलंय पुल आणि केलं सीमारेषेच्या बाहेर गुल. 6 धावा, षटकार. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला जबरदस्त स्ट्रोक आणि 6 धावा. पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुल टॉस, फटका फसलाय. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली, मात्र क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. नो मॅन्स लँड मध्ये तिथे चेंडू एक टप्पा घेईल. 2 धावेला प्रयत्न, फेकी असता व्यस्त. बॅकअप यावेळेस मात्र आहे. 3ऱ्या धावेला प्रयत्न झाला. 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र ओमकार शेलार स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं क्रिकेट मधील आत्महत्या करून धावबादचा शिकार होताना पाहायला मिळेल. पहिला डाव संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघानं धाव फलकावरती धावा लावल्यात. 2 गडी बाद 92 आणि विजयासाठी काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाला 93 धाव्यांचं मोठं आव्हान जे उभं केलंय. सन्मान्य समीर भाऊ मोडवे आणि उद्योजक सन्मान्य लक्ष्मण भाऊ साठे यांचं प्रामुख्याने शुभ आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं, उद्योजक सन्मान्य मिलिंदाजा वाळंज यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य केला गेलाय. स्पर्धेचा सोशल मीडिया सौजन्य माजी सभापती मुळशी तालुका रवींद्र बाबा कंदारे यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. माजी अध्यक्ष मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन निलेश भाऊ गोळे यांच्या माध्यमातून मोस्ट 6 and 4 साठी पारितोषिक आहे, ते त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. त्याचप्रमाणे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सन्मान्य सचिन भाऊ खैरे यांच्या माध्यमातून साऊंड आणि जनसेट सौजन्य केले गेलेत. माजी सदस्य जिल्हा परिषद शांतारामदादा इंगवले यांच्या माध्यमातून मैदानासाठी सुशोभीकरण सौजन्य केले गेले. पुढील होणारा सामना स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडबेट आणि त्यांच्या विरोधामध्ये भुगाव क्रिकेट क्लब भुगाव. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, नाणेफेकीसाठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सन्मान्य सचिन भाऊ अमराळे आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान्य सुनील भाऊ वाडकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंच सौजन्य केले गेलेत. युवा उद्योजक अनिल शेठ जोरी आणि उद्योजक रवी शेठ जोरी यांच्या माध्यमातून स्पर्धेतील सर्व उपस्थित खेळाडूंना एनर्जी ड्रिंक सौजन्य केले गेलेत. दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पुढील सामन्याचा नाणेफेक आपण करणार आहोत.
युवा उद्योजक समीर दादा मोडवे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. मान्यवरांना आणि संघनायकांना विनंती असेल लगेच आपेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. स्पर्धेसाठी जल हेच जीवन या टॅगलाईन प्रमाणे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका सन्मान्य मारुती मामा ढमाले यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य केले गेले. उद्योजक वामन साहेब यांच्या माध्यमातून समालोचन सौजन्य या स्पर्धेसाठी सौजन्य केले गेले. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी जे साहित्य आहे जेवढे बॉल या स्पर्धेसाठी लागणार आहेत, स्टंप आहेत, ॲडव्होकेट सन्मान्य सुभाष शेठ जोरी आणि उद्योजक अविनाश अण्णा जोरी यांच्या माध्यमातून स्टंप आणि बॉल सौजन्य केले गेले. तर एक दर्जेदार मैदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध झाले. युवा क्रिकेट प्रेमी युवा उद्योजक सन्मान्य सूरज शेठ बोडके यांच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी सौजन्य केले गेले. पुढील सामन्याची नाणेफेक आपण करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. योगेश सावळे सर आहेत आणि दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत, मान्यवर देखील उपस्थित आहेत. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वाळीण डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी मधील दुसरा सामना. या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय आणि टेल आहे. तर भुगाव क्रिकेट क्लब विरुद्ध स्वर्गीय सतीशदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेड या दोन संघांमध्ये सामना आहे. भुगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचे मॅचेस आहेत. टॉस जिंकतायत, काय डिसिजन घ्याल? बॉलिंग डिसिजन. या मैदानावरती यापूर्वी देखील तुम्ही स्पर्धा खेळलेल्या आहेत, परंतु निश्चितच या हंगामातील एक नवी कोरी स्पर्धा आणि वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफीचं एक आगळं वेगळं स्वरूप नक्कीच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. एकंदरीतच स्पर्धा अनाऊन्स केली गेली आणि त्यानंतर स्पर्धेच्या अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत होत्या. एकंदरीतच कशा आहेत भावना या स्पर्धेबद्दल? पहिल्याच वर्षी यांनी नियोजन केलेले आहे. आता आयोजकांना जे टी शर्ट आहेत त्याच्यामुळे कळतं की यांचा हे किती आहेत की टुर्नामेंट घ्यायची आपल्याला वगैरे, त्याच्यामुळे त्यांचा उत्साह खूप आहे ह्या टुर्नामेंट मध्ये. मैदानावरती आल्यानंतर कशा आहेत भावना, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? नियोजन तर खूप भारी आहे. अजून तर स्पर्धा पहिला दिवस आहे, अजून तर जसं पुढे जाईल तशी अजून स्पर्धा चांगली होईल. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. सुतारवाडी अंबडवेड संघाचे संघनायक प्रणव आहेत. टॉस या सामन्यामध्ये किती महत्वाचा होता प्रणव? टॉस तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? टॉस जिंकला असता तर निश्चितच बॉलिंग घेतली असती, परंतु काय हरकत नाही, पहिली बॅटिंग करू. मागची टुर्नामेंट पण इथं खेळलो आम्ही, प्राइज मध्ये गेलो होतो. ह्या टुर्नामेंट देखील प्रयत्न राहील की चांगला खेळ करून प्राइज मध्ये जाण्याचा. थँक्यू, चांगलं नियोजन केलंय, आम्हाला खेळण्याची संधी दिली, धन्यवाद. धन्यवाद दोन्ही संघांना, दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येते मित्रांनो, भुगाव क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स सागर सर. थँक्यू सर, थँक्यू. रोमांच थरार बदला लित्य संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य बळी भेदणारा व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे वाळीण डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025. उपस्थित पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. 93 धावेंचं मोठं आव्हान काशिक संघाच्या समोर असताना फलंदाजी मार्गावरती ऑन स्ट्रायकिंग एंडला रोहित गोंते, समवेत प्रमोद टेमगरे, तर गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी निखिल काटे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र पहिल्या चेंडूवरती इथे आम्ही देखील या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे हे दाखवणारा चौकार रोहित गोंते यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रॉपर कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये, मात्र एक धाव तिथे फलंदाजा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5. तर 93 धावा इथे जमवायच्या आहेत आणि या धावा जमवायच्या असतील तर पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा पुरेपूर फायदा तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि त्याच दिशेने मात्र दोन्ही फलंदाज पाऊल ठेवताना आपल्याला पाहायला मिळतील, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. रोहित गोंतेनं पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. आता प्रमोद देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे. पुणे शहराचं क्रिकेट बरेच या खेळाडूने गाजवलंय, मात्र दरम्यानचा चेंडू खराब मैदानाच्या आतमध्ये. वेस्ट हाईटच्या वरचा बॉल भीमर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून कळवला जाईल. नो बॉल.
फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाजासाठी मोठा फटका खेळण्याची संधी आहे. निखिल काटे शफल होऊन फटका खेळायचा आहे. फाईन लेगला चेंडू तर मार्गस्थ होतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू लाडवलं जाईल. पंचांनी सांगितलं बॅटच्या स्वरूपाने ही एक सिंगल प्राप्त होणार आहे. फ्री हिटचा बॉल आणि त्या चेंडूचा जास्तीचा फायदा घेऊ शकलेला नाही फलंदाज. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये. मुळशी तालुक्याबरोबरच पुणे शहराचं क्रिकेट देखील बरंच प्रमोद टेमगरे यांनी खेळलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र ही वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी आधी जर आपण पाहिलं तर कोळवण खोरे विभागातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि काशिक संघ देखील याच खोऱ्यामध्ये आहे. मुळशी तालुक्यातील पश्चिम दिशेचं प्रवेशद्वार म्हणून काशिक गावला खरं तर ओळखलं जातं आणि तिथून मात्र काशिक संघ ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे देखील जर आपण पाहिलं तर बराचसा प्रवास करत ते आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुरेख झाली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आहे. मात्र दरम्यानचा चेंडू सोडून दिलाय फलंदाजानं. पंचांनी सांगितलं हा चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक हडशी करंडकाचे प्रमुख आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड सौजन्य आपल्याला या स्पर्धेसाठी प्राप्त झालंय सन्मान्य सूरज शेठ बोडके यांचं प्रामुख्यानं शुभ आगमन झालंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. तिथे पुढचा बॉल हलक्या हाताने कट केला होता. क्षेत्ररक्षक फार दूरवरती झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला मात्र जर आपण पाहिलं झेल अयशस्वी राहिलाय आणि तदनंतर 2 धावा रोहित यांना प्राप्त होणार आहे. धावफलक दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करेल. 10 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना 5 चेंडू आतापर्यंत निखिलने हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या षटकाची सुरुवात आक्रमक होईल. बऱ्याचशा धावा या षटकामध्ये कदाचित खर्च केल्या जातील असं आपल्याला वाटलं असेल मात्र निखिल काटेनं जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना निखिल काटे थोडीशी अनियंत्रित गोलंदाजी राहिली. जर आपण पाहिलं तर एक नो बॉल आला, एक वाईड बॉल आला. तदनंतर देखील फक्त 10 धावा या खेळपट्टीवरती आणि या मॅच मध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि दोन्ही संघांना एक महत्वाची सूचना आहे. दोन्ही संघांसाठी प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू असणार आहे. जर तो रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकता. जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. लक्ष्मण साठे आणि सचिन डमाले स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्मान्य लक्ष्मण भाऊ डमाले, लक्ष्मण भाऊ साठे आणि उद्योजक सन्मान्य सचिन भाऊ साठे या दोन्ही मान्यवर, सचिन भाऊ डमाले या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालंय आणि निखिल काटेने तिथे जर आपण पाहिलं तर फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत. 93 धाब्यांचा मोठा पाठलाग करायचा असताना गोलंदाजाच्या माध्यमातून जर आपल्या संघाला वर्चस्व निर्माण करायचंय, पकड मजबूत करायची आहे, त्यासाठी पहिलं षटक चांगलं येणं गरजेचं होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निखिलनं साध्य करून दाखवलंय. त्याच प्रकारची कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. फलंदाजीमध्ये चमकणारा आकाश करात राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोरचा बॉल समोरच्या दिशेला खोदून काढलाय. सुई मधून धागा ओवावा त्या प्रकारे 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधून चेंडूला गॅप मध्ये खेळलं आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा चौकार. पाहुणी मोका हा मारला. सन्माननीय सूरज शेठ बोडके यांच्या वतीने सनसनीत चौकार.
नाशिक संघाला देखील या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल तर याच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये खरं तर ती ताकद आहे. दरम्यानचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेल मात्र तिथे टिपला जाईल आणि पहिल्या क्रमांकाची विकेट मैदानाच्या आतमध्ये कदाचित येऊ शकते, मात्र तिथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज फलंदाजांनी केलेलं आहे. रिव्ह्यूची मागणी बीमर साठी. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. cricklife.in स्पोर्टचे सर्वे सर्वा दीपक मंडले सर मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येणार आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. जास्तीचं एलिव्हेशन तिथे प्राप्त झालं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये गेला आणि तिसरे पंच सांगतायत हा चेंडू खराब आहे, नो बॉल. रिव्ह्यू मात्र तिथे सक्सेसफुल झालाय. मला असं वाटतंय प्रमोद डगआउटच्या दिशेने निघाले देखील होते, मात्र रोहित गोंते यांनी तिथे त्यांना थांबवलं. त्यांनी सांगितलं आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊ बीमर साठी आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रीटचा संधी जी फलंदाजासाठी असणार आहे. 16 धावा धावफलकावरती आहे. प्रयत्न आता मात्र फलंदाजांना इथून पुढे करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. आकाश खरात गोलंदाजी मार्गावरती. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू घेऊन यावेळेस देखील आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मनगटाचा वापर. चेंडू करेल हवाई सफर आणि जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. दरम्यान मात्र त्याच्या निमित्तानं थँक्यू डीजे. हॅलो. स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक सन्मान्य सुमित भाऊ बोडके यांचं देखील प्रामुख्यानं शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. षटकार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आहे. ज्या प्रकारच्या फटक्यांची चर्चा आपण करत होतो ते फटके आता रोहित गोंते यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. आकाश खरात पुन्हा एकदा शफल होऊन आडव्या बॅटनं यावेळेस डीप विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला पाठवलं एका टप्प्यावरती. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार आणि हा चौकार. चौकार. भालगुडी गावचे माजी सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने सनसनीत चौकार. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना आकाश मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजाला फक्त चौकार षटकार खेळत होता. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती स्वतः आकाश आहे आणि त्याच्यावरती इथे फलंदाजांनी आक्रमण केलंय. यावेळेस खोदून काढलाय समोरच्या दिशेला चेंडू. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक पाठमोरा होतोय आणि या चेंडूवरती 1 धाव फलंदाजांना मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जाते. 27 धावा महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 4 चेंडू आतापर्यंत आकाश खरात यांनी हाताळलेत आणि 17 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. रिक्वायर रेट रन रेट जर आपण पाहिला तर जवळपास 20 धावांच्या सरासरीने इथून पुढे काशिक संघाला विजयासाठी धावा गरजेच्या असताना या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. हे षटक मोठं करण्याची अजूनही संधी फलंदाजांना आहे. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस प्रमोद टेमगरे आडव्या बॅटनं चेंडूला फेकून देतोय. पुन्हा एकदा सरळ सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. आदर्श क्रिकेट प्रेमी युवा वीर सन्माननीय सूरज शेठ बोडके यांच्या वतीने सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार प्रमोद टेमगरेच्या बॅट मधून. हा मारला चौकार. आदर्श क्रिकेट प्रेमी युवा वीर सन्माननीय सूरज शेठ बोडके यांच्या वतीने सनसनीत चौकार.
2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दुसरं षटक पॉवर प्लेचं प्रचंड महागडं राहिलं नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघासाठी. 25 धावा या षटकामध्ये गोलंदाजानं खर्च केल्यात. धावफलक जर आपण पाहिला काशिक क्रिकेट क्लब काशिक बिनबाद 35 धावा. उर्वरित आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 58 धाव्यांची अजूनही गरज आहे. प्रयत्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करायचा आहे. एक षटक तुमच्या बाजूने येऊन चालणार नाही. अजूनही 3 षटकामध्ये देखील तुम्हाला त्याच प्रकारचा खेळ करायचा आहे. तिन्ही षटक जर तुमच्या नावावरती झाली एक रेकॉर्ड ब्रेक रन चेस आपल्याला कदाचित तिथे पाहायला मिळू शकतो. ती ताकद देखील दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. मात्र ती ताकद आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या मॅच साठी सर्वोत्तम देणं गरजेचं आहे. 18 चेंडू 58 धाव्यांचं समीकरण असताना गोलंदाजी मार्गावरती उरवडे संघाचा यशस्वी गोलंदाज निखिल काटे गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तेवढ ठेव अग्नी मनामध्ये परिश्रमाचे यज्ञ थांबू नको. येथील लाख अडचणी तुला तुझे प्रयत्न थांबू नको. प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांना करायचे आहे. दोन्ही संघांसाठी समसमान संधी अजून इथून पुढे आहे. काशिक क्रिकेट क्लब या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गोलंदाजी महागडी राहिली मात्र प्रत्युत्तर धाव्यांचा चेस करत असताना त्यांच्या माध्यमातून देखील दिलं जातंय. सोडून दिलं यावेळेस बॉलला लिव केलं मात्र यावेळेस पंचांनी सांगितलं हा चेंडू फलंदाजाच्या आवाक्यामध्येच होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. डॉट बॉल खेळून आता इथून पुढे तुम्हाला चालणार नाही. जवळपास 20 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला जवळपास 3 मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. जबरदस्त जबरदस्त चेंडू यॉर्कर परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये खोदून काढलं क्षेत्ररक्षक मात्र तिथे चुकी करेल आणि चुकीचं रूपांतर जिथे 1 धाव मिळणार होती तिथे 2 धावा फलंदाजांना मिळणार आहे. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना फार मोठा सन्मान आहे. एक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेलेला परफेक्ट यॉर्कर. तोच यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निखिल काटेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाईच्या स्वरूपाने 1 धाव फलंदाजाला मिळेल. पुन्हा एकदा कमबॅक उरवडे संघाचं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण 25 धाव्यांचं या अगोदरचं षटक आपल्याला पाहायला मिळालं तर नंतर गोलंदाजाला सावरायचं होतं. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची होती. त्या प्रयत्नामध्ये निखिल काटे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाले आणि जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. फक्त 3 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेला आहे. 38 धावा काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाच्या धावफलकावरती आहे. समोर प्रमोद मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेळत त्याने देखील आक्रमक पवित्रा धारण केलाय. यावेळेस अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये आकाश चेंडूला पाठपुरा होतोय. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन देखील गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा एक फक्त सिंगल आणि सिंगल जे फलंदाजाला प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे 39. निखिल काटे आता मात्र जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघासाठी अक्षरशः डोकेदुखी ठरतोय. त्याच्या माध्यमातून टाकले जाणारे प्रत्येक चेंडू हा चेंडू नसून आगीचे निखारे आहेत की काय असा प्रश्न आता फलंदाजाला पडलेला असेल. कारण तो धावाच खर्च करू देत नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 10. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहे. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल फक्त चेंडूला दिशा द्यायची होती. ती दिशा रोहित गोंते यांनी चेंडूला दिली आणि पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. साऱ्या गगनात ललकार माजी सभापती सन्माननीय रवींद्र कंधारे यांच्या वतीने सनसनीत चौकार. क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट लावायची असते तर काही चेंडूला फक्त वाट दाखवायची असते. इथे रोहित यांना आखूड टप्प्याचा बॉल होता. गॅप मध्ये फक्त चेंडू खेळून काढायचा होता. चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. धावफलक पुढे 43. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या बाजूला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. एकच धाव चांगले क्षेत्ररक्षण होईल आणि फलंदाज देखील एकाच धावेवरती समाधान मानताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती आहे.
आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 49 धाब्यांचं मोठं आव्हान जे आता पूर्ण करायचंय ते काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाला. प्रत्येक विजय स्पर्धेमध्ये तुम्हाला निश्चितच गरजेचा आहे. त्या विजयाच्या दिशेने प्रयत्नशील असताना मार्गक्रमण करत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये मजबूत पकड नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघानं मॅच वरती प्राप्त केलेली आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 12 चेंडू 49 धावा अशा धावा बऱ्याच वेळा आपण चेस होताना पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काशिक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळणार का हे देखील पुढील काळामध्ये आपल्याला पाहायचंय. स्वतःला खरं तर इथे आज सिद्ध करायचं आहे फलंदाजांना आणि त्यासाठी प्रयत्न करताना फलंदाज पाहायला मिळतील. मात्र समोर देखील तितकाच ताकदीचं तगडं आव्हान गोलंदाजांच्या माध्यमातून या अगोदर निखिल काटेनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून एक जबरदस्त खेळ आपल्याला दाखवला आणि त्याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्गावरती सागर पाखरे नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघासाठी 4थं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. समोर रोहित स्वतःला उजळण्यासाठी स्वतःला जाळावं लागेल. दररोजचं मरण स्वीकारून सुतकही पाळावं लागेल. रचत रचत थर परिश्रमाचा काट्यांमध्ये लोळावं लागेल. यशाचं गाडग भरेपर्यंत तुम्हाला नियतीशी देखील खेळावं लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करायचे. प्रयत्न करण्यासाठी आज दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि तिथे धावबाद खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आपल्याला. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. प्रमोद मात्र दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये क्रिकेटमधील आत्महत्या करून त्यांना देखील आता मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. नांदगाव नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय चेतन भाऊ फाले यांच्या वतीने बळीची टाळी. पहिली विकेट आली. पहिलं यश नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाला प्राप्त होतोय आणि पहिला धक्का बसल्यानंतर नवीन फलंदाजी मार्गावरती जो नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेला सज्ज होताना पाहायला मिळेल शुभम दहीबाते. तर पहिला चेंडू पुन्हा एकदा जर आपण पाहिलं फुलर लेनचा सागर पाखरे यांचा खोदून काढला समोरच्या दिशेला. एक धाव आली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट प्राप्त झाली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर तयार होतोय. एक निर्णायक षटक हाताळण्यासाठी संघनायकाने त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. निर्णायक सामन्यामध्ये तो देखील निर्णायक खेळ करणार का हे देखील पुढच्या 5 चेंडूवरती आपल्याला पाहायचंय. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. स्क्वेअर लेगला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेला प्रयत्न. फेकी अप्रतिम. कलेक्शन देखील चांगलं झालंय. मात्र यष्ट्यांच्या मागे तिथे यष्टीरक्षक चुकी करेल. यष्ट्यांना चेंडू लावायचा होता. त्या प्रयत्नामध्ये थोडासा उशीर झाला आणि तोपर्यंत मात्र रोहित आपल्या घरट्यामध्ये सुखरूप परतलेले आहेत. कलेक्शन चांगलं झालं मात्र तिथे यष्ट्यांवरती चेंडू लावू शकलेले नाहीयेत. तोपर्यंत 2 धावा. थोडीशी दुखापत कदाचित तिथे यष्टीरक्षकाला देखील आहे. सर्व खेळाडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सागर पाखरे आज जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. संघातील प्रमुख खेळाडू ऋषी भिलारे यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी मजबूत पकड मगरीची पकड निश्चितच या मॅच मध्ये प्राप्त केलेली आहे. मात्र अजूनही संधी काशिक संघासाठी 10 चेंडू 46 धावा जवळपास 28 धावा प्रत्येक षटका मागे. म्हणजे तुम्हाला इथे आता जवळपास षटकार प्रत्येक चेंडूवरती खेळायचा आहे. 10 चेंडू मध्ये 8 षटकार जर तुम्ही खेळले तर काशिक संघ विजयी होऊ शकतो. मात्र हा चेंडू फुल टॉस वरती रोहित ठरलेत बॉस. भीमर देखील मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. 6 धावा षटकार. षटकाचा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय 10 चेंडू आता 39 धाव्यांची गरज. खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये. बराच वेळा मैदानाच्या आतमध्ये असं पाहायला मिळतं एखादा खराब बॉल तुम्हाला सामन्यापासून दूर घेऊन जातो.
तोच बॉल कदाचित मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, मात्र फ्रीटच्या चेंडूवरती कमबॅक गोलंदाजानं देखील केलेले आहे सागर पाखरे. आधी जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी चेंडून प्राप्त केली नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 54. यावेळेस देखील शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज फाईन लेगला झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक दुसरा. दुसऱ्या विकेटचं पतन रोहित गोंते. बॅक टू द पेव्हिलियन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. नांदगाव नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय चेतन भाऊ फाले यांच्या वतीने बळीची टाळी. दुसरा गडी इथे बाद झालेला आहे काशिक संघाचा, आणि ज्या अशा अपेक्षा जिवंत होत्या त्या देखील आता मावळताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण जर आपण पाहिलं रोहिदास अर्थात रोहित गोंते यांनी चांगला खेळ फलंदाजीच्या माध्यमातून साकारला, मात्र शेवटच्या चरणामध्ये अंतिम चरणामध्ये ते बाद झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज तानाजी तिडके आता फलंदाजीसाठी ताबा घेताना पाहायला मिळत आहेत. सागर पाखरे निर्णायक षटक हाताळण्यासाठी आले असताना निर्णायक क्षणी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, मात्र पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, टोकलाय षटकार. फटका असा धुआधार, हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं. 6 धाब्यांनी धावफलक पुढे जातोय 60. अजूनही हा सामना मात्र जर आपण पाहिलं तर काशिक संघासाठी संपलेला नाहीये. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकून तिथे तानाजी तिडके यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय या सामन्यामध्ये आम्ही देखील जिवंत आहोत. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 33 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका खेळायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाही. तिसऱ्या पंचांची मागणी, पुन्हा एकदा मुख्य पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं जात आहे. फेअर डिलिव्हरी पंचांनी कळवलेली आहे. वाईड बॉल साठी तिथे तिसऱ्या पंचांची मागणी आहे. पुन्हा एकदा तिसरे पंच काय निर्णय देणार आपल्याला पाहायचंय, मात्र तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 60 धावा धावफलकावरती आहे. चांगली फलंदाजी राहिली आहे. जवळपास 15 धाव्यांच्या धावा सरासरीनं धावा जमवलेल्या आहेत काशिक संघानं, मात्र विजयासाठी त्या धावा पुरेशा नव्हत्या. कारण मोठं आव्हान नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघानं उभं केलं होतं. 92 धावा प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावफलकावरती लावल्या होत्या. 60 झालेले आहेत. अजूनही शेवटच्या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिले पर्व, आणि पहिल्या पर्वामध्ये एक अनोखा प्रयत्न आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बरीचशी वेगवेगळी पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 संघास, जो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणार आहे त्या 2 संघांसाठी चिन्मय विभूती आश्रम यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वैयक्तिक बक्षिसांची देखील खैरात या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळिंज डोंगरगाव आयोजित वाळिंज डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आधी वाईड बॉल मात्र तिसऱ्या पंचाने मैदानाच्या आतमध्ये काढलाय. खराब चेंडू 2 वेळा मात्र जर आपण पाहिलं तर पंचांच्या डिसिजनला इथे चॅलेंज केलं गेलं, आणि दोन्ही रिव्ह्यू इथे फलंदाजी करणाऱ्या टीम साठी सक्सेसफुल राहिलेले आहेत. 61 धावा धावफलकावरती या वाईड बॉलच्या साहाय्याने आपल्याला आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आता विजयासाठी. 32 धाव्यांचं अजूनही समीकरण आहे. सागर पाखरे 5वं षटक, माफ करा 4थं षटक हाताळत असताना आतापर्यंत 17 धावा त्यांनी खर्च केल्यात, मात्र एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी प्राप्त केलेला आहे. आणि अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इथे जर एखादा बिग हिट आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्याला रंगतदार स्थिती पाहायला मिळू शकते. मात्र तो बिग हिट येणार का? पाहूया पुढचा बॉल.
यावेळेस मात्र लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत 2 क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. मौका हा मारला चौकार. आदर्श क्रिकेट प्रेमी युवा वीर सन्माननीय सूरज शेठ बोडके यांच्या वतीने सनसनीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चौथ्या षटकाची समाप्ती देखील होते. 65 धावा काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 28 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये कदाचित 5 षटकार तुमच्या बॅट मधून आले तर काशिक संघ देखील या मॅच मध्ये विजय होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर ते 5 षटकार येणार का? बरंच अवघड समीकरण आहे काशिक संघासाठी. अशक्यप्राय असं समीकरण शक्य करून दाखवणार का? शुभम दहीबाते मैदानाच्या आतमध्ये पुढच्या चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्गावरती किशोर बिलारे. डावखोरे आताचे गोलंदाज आहेत आणि पहिला चेंडू यावेळेस चांगला चेंडू गुल लेनवरचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होतोय आणि सरळ यष्टीरक्षक संघनायक योगेश बेनगुडे यांच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला आधी अचूक टप्प्यावरती आणि ज्या चेंडूची खरं तर गरज होती. हा सामन्यामध्ये आपला मजबूत पकड अजून निर्माण करण्यासाठी तो चेंडू किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे काशिक संघ जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न त्यांना मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर रन रेटला देखील फार महत्व आहे. रन रेटच्या आधारावरती देखील बऱ्याचशा टीमा इथे डिस्क्वालिफाय झालेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाला करायचा आहे. दरम्यान मात्र 2 धावा फलंदाजाला मिळत आहे. धावफलक पुन्हा एकदा पुढे 67. 4 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आता इथून पुढे विजयासाठी काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाला. विजयाच्या उंबरठ्यावरती आता मात्र नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे हा संघ पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात समोरच्या दिशेने पंच केलंय बॉलला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर फक्त 1 धाव फलंदाजाला मिळेल. आशिष कांजणे चेंडूवरती आलेत. हा खेळाडू देखील आज बऱ्याच काळानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. एकेकाळी मात्र प्रमुख गोलंदाज उरवडे संघातील म्हणून आशिषकडे पाहायला जायचं. मात्र मध्यंतरी तो क्रिकेट पासून दुरावला होता. त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवलंय. दरम्यानचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा चौकार. बहात्तर धावा धावफलकावरती आहे आणि अजूनही 2 चेंडू जे या मॅच मधील बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 21 धावा. जवळपास विजयाची औपचारिकता आता फक्त बाकी आहे. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा किशोर. पुढे सरसावत फटका खेळायचा आहे. स्टंपिंगचा प्रयत्न तिथे जरूर यष्टीरक्षकाने केला. मात्र आपल्या घरट्यामध्ये फलंदाज सुखरूपरित्या तिथे पोहोचलेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि 1 चेंडू आता जो या डावामध्ये बाकी आहे, या मॅच मध्ये या सामन्यामध्ये बाकी आहे. शफल होऊन फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. डीप मधून ओमकार येतोय चेंडूवरती. 1 धाव आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल आणि धावबाद आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. 1 धाव तर आलेली आहे. दुसरी धाव पूर्ण झाली का नाही हे आपल्याला पाहायचंय. सामना मात्र संपलेला आहे आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे संघानं पहिल्या मॅच मध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाला पराभूत करत पहिल्या मॅच मध्ये बाजी मारलेली आहे. तिसरे पंच सांगतील आपल्याला 1 धाव आहे की 2 धाव, गडी सुखरूप आहे की बाद आहे.
बराचसा टेक्नॉलॉजीचा वापर पहिल्या सामन्यामध्ये झालेला आहे. नॉट आउट, गडी सुखरूप पोहोचलेले 2 धावा या चेंडूवरती फलंदाजाला मिळणार आहे. 74 धावा 93 धाव्यांच्या प्रत्युत्तरात काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने लावल्यात. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. जबरदस्त खेळी फलंदाजीमध्ये, जबरदस्त बॅटिंग, स्पर्धेतील मानाचं पहिलं अर्धशतक झळकवणारा आकाश खरा ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. चला आकाश, विनंती असेल आपला पुरस्कार घेण्यासाठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.